नमस्कार. 15 ऑगस्ट सगळीकडे तिरंगा, देशभक्तीची गाणी, भाषणं. पण माझा एक प्रश्न आहे, झेंडा फडकवला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं का? की आम्ही फक्त एक दिवस देशभक्त बनतो आणि 364 दिवस झोपतो? आज आपण बोलणार आहोत त्या माणसाबद्दल ज्याने आम्हाला स्वातंत्र्य दिलं, नाहीतर स्वातंत्र्याचा अर्थ समजावून दिला. त्यांचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज जे बोलेल ते सत्य आहे, पण कडू आहे. मित्रांनो, 1947ला ब्रिटिश गेले. आम्ही नाचलो, फटाके फोडले. पण त्याच दिवशी बाबासाहेब काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं खरं, पण आम्ही आता विरोधाभासाच्या जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात एक माणूस एक मत, पण सामाजिक जीवनात एक माणूस दुसऱ्या माणसाला पायाखाली तुडवतो. 80 वर्ष होत चालली. आजही शाळेत मुलं जातीवरून मार खातात ना? हो. आजही लग्नात जाती विचारली जातात. विचारतात ना? हो. आजही नोकरीत आरक्षणावरून वाद होतात ना? तर हो. तर सांगा, हे स्वातंत्र्य पूर्ण आहे का? बाबासाहेब म्हणायचे, जोपर्यंत समाजात विषमता आहे तोपर्यंत स्वातंत्र्य हा फक्त कागदावरचा शब्द आहे. संविधान, आम्ही त्याची किंमत केली का? बाबासाहेबांनी आम्हाला भीक मागून काही दिलं नाही. त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून आमच्यासाठी संविधान दिलं. कलम 14 सर्वांसाठी समान अधिकार, कलम 15 कोणताही भेदभाव नाही, कलम 21 सन्मानाने जगण्याचा अधिकार. हे शस्त्र आमच्या हातात दिलं, पण आम्ही काय केलं? संविधान वाचलं नाही, संविधान जाळलं, संविधानाची टर उडवली आणि 15 ऑगस्टला फक्त जय संविधानची स्टोरी लावली. बाबासाहेबांनी आधीच सांगून ठेवलं होतं की संविधान कितीही चांगलं असलं आणि ते चालवणारे लोक जर वाईट असतील तर संविधान हे वाईटच ठरेल. आज एकच प्रश्न की तुम्ही संविधानाचं एक पान वाचलं आहे का? का फक्त खिशात ठेवून फोटो काढलाय? बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिक्षित व्हा. ही युद्धाची हाक होती. बाबासाहेब सगळ्यात मोठा नारा काय होता? बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा नारा काय होता? शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही घोषणा नव्हती, ती युद्धाची हाक होती. त्यांना माहीत होतं, जोपर्यंत आम्ही अशिक्षित आहोत तोपर्यंत कोणाच्या तरी दयेवर जगू. पण आज काय दिसतंय? आमचे तरुण डिग्री घेऊन बेरोजगार फिरत आहेत. आमची मुलं 24 तास रील पाहत आहेत. आम्ही शिक्षणाऐवजी जातीवरून भांडत बसलो आहोत. बाबासाहेबांना ही पिढी नको होती. त्यांना IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ बनणारी पिढी हवी होती, जी देश चालवेल, देशाला दिशा देईल. बाबासाहेबांची इच्छा होती. मग काय करायचं? त्याच्यावर बाबासाहेबांनी उपाय सांगितले आहेत. माझ्या नावाचा जयघोष करून चालणार नाही, कृती करा. आजपासून शपथ घ्या, मी दररोज अभ्यास करेन, कारण शिक्षण हे शस्त्र आहे. अन्याय दिसला तर गप्प बसू नका. मोबाईल काढा, व्हिडिओ काढा, आवाज उठवा. बाबासाहेबांनी सुद्धा असाच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. जाती धर्माच्या नावाने भांडू नका. मी आधी भारतीय आहे हे लक्षात ठेवा, कारण तिरंगा आणि निळा हे दोन्ही झेंडे आपलेच आहेत. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रिटिशांनी आमच्या पायात बेड्या घातल्या होत्या. बाबासाहेबांनी आमच्या डोक्यातील गुलामगिरी तोडली. ब्रिटिश गेले, पण आमच्या मनातली मानसिक गुलामगिरी अजूनही गेलेली नाही. ती तोडायची आहे. म्हणून 15 ऑगस्टला फक्त मिठाई खाऊ नका,
प्रतिज्ञा करा. मी बाबासाहेबांना हव्या असलेला भारतासाठी जगेन. एक भारत, समान भारत, बलशाली भारत. स्वातंत्र्य मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवण्यासाठी आणि त्याला अर्थ देण्यासाठी बाबासाहेब व्हावं लागतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जय भीम लिहा. व्हिडिओ शेअर करा. कारण सत्य प्रत्येक भारतीयापर्यंत पोचलं पाहिजे. जय भीम, जय संविधान, जय भारत. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओवर.